माझी मन झाली कानावर वाच. हा छंद आहे नावाचा. हा माझी मन झाली कानावर वाच. मी काय करू, माझी वाचा मला ताब्यात नाही राहिली. एवढा ते ताब्या म्हणजे भाव किंवा एवढा प्रभाव त्या नामाचा माझ्या शरीरावर झाला, शरीराच्या प्रत्येक अवयवावर झालेला आहे. तर जिथे कुठं त्याला अपवाद असणार आहे. मला तर काही पण ते म्हणे तुमच्या जागी मी असताना मी बंद केलं असतं म्हणजे नामस्मरण. सहज कंप्लीट केलं, पूर्ण केल्यानंतर बाजूला गेल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर चूळ भरल्यानंतर नामस्मरण परत सुरू केलं असतं. ते म्हणजे ठीक आहे मला तर नाही, पण तुम्हाला शक्य होतं तेही त्यांची जीव दाब धरली. परिणाम असा झाला यांची ती पॉवर त्यांच्यात सप्लाय झाली. एखाद्या व्यक्तीला करंट लागतं, आपण मोठ्यापणाने किंवा एक त्याला वाचवण्यासाठी जातो, पण चुकून जर का आपण त्याला सरळ सरळ हात लावला तर त्याचं कारण आपल्या अंगामध्ये सुद्धा येतं. तसं गोष्ट इथं झाली. त्यांनी यांची जीव दाब झाली तुकोबा राहायची. परिणाम असा झाला ते शास्त्री बघ मला सुरुवात केली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुकोबा नाही म्हणले शास्त्री बाबा. आता कसं कमाल झाली राव म्हणे. खरं आहे तुमच्या नामस्मरणामध्ये खूप प्रभाव आहे. असं हे म्हणजे कसं आहे आपल्या रबरी पाईप पासून शेतातला आता पाईपलाईन झाली, प्लास्टिकची पाईप वगैरे त्याच्यामुळे रबरी पाईप कमी. तरी सुद्धा ज्या ठिकाणी पाणी जात नाही त्या ठिकाणी छोटा मोठा रबरी पाईप टाकला जातो. तर नवीन असताना त्याला होल नसतात, छिद्र नसतात. थोडा जुना झाल्यानंतर त्याला बारीक बारीक छिद्र पडतात. पण छिद्र जरी पडले असतात तर मागून हवेचा दाबा असतो, प्रेशर असतं, म्हणून पाणी सरळ पुढे निघून जातं. पण जर का आपण समोरचं तोंड दाबून धरलं तर मात्र ते बारीक बारीक छिद्र आहे, त्याच्यातून जास्त प्रेशरनं पाणी बाहेर पडतं. तशीच गोष्ट इथं झाली. तशीच गोष्ट इथं जगद्गुरु तुकोबा राहायचं जीभ धरल्यामुळे शास्त्री बाबांमध्ये झाली आणि शास्त्रीवरच नामस्मरण करायला सुरुवात केली. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणजे देहीच विदेही भोगदशा. बरं हे झाले इथपर्यंत. आपल्याला माहित आहे की आपल्या गावामध्ये एखादा पानथास येतो, पानथास वाट सुरू जाणार, उशीर झाला, संध्याकाळ झाली, चला इथं मुंबई नगरामध्ये आश्रमशाळा धर्मशाळा तिथं थांब. बरोबर 5 वाजता आला आणि सकाळी उठून जाणार, बरोबर आहे. मग उठताना ते म्हणे का ही आश्रमशाळा धर्मशाळा कोणी बांधली असेल,